मित्रांनो, भारताच्या इतिहासात एक अशी रणभूमी आहे जिथे फक्त युद्ध नाही झाली तर संपूर्ण देशाची सत्ता बदलली. ती रणभूमी म्हणजे पानिपत. इथे लढली गेलेली 3 भयंकर युद्ध आणि प्रत्येक युद्धानंतर भारताचा इतिहास वेगळ्याच दिशेला वळला. कधी एका नव्या साम्राज्याची सुरुवात झाली तर कधी आधीचे साम्राज्य पूर्णपणे कोसळलं. या रणभूमीवर लाखो सैनिक लढले. असं युद्ध झालं की जमिनीवर रक्ताच्या नद्या वाहिल्या. पण हे युद्ध नेमकं का झालं? कोण होते हे योद्धे आणि कोण जिंकले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पानिपतच्या त्या 3 ऐतिहासिक युद्धांची थरारक कहाणी. मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया की हे पानिपत नेमकं काय आहे. पानिपत हे भारतातील हरियाणा राज्यातील एक शहर आहे. हे दिल्लीच्या खूप जवळ असल्यामुळे इतिहासात याला खूप महत्त्व मिळालं. पूर्वी जे कोणी परदेशातून भारतावर आक्रमण करायला यायचे त्यांना दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी पानिपतच्या मार्गाने यावं लागायचं आणि म्हणूनच हे ठिकाण एक मोठं रणांगण बनलं. आता प्रश्न येतो, या युद्धाचं नाव पानिपत का पडलं? कारण ही 3 मोठी युद्ध याच पानिपत या ठिकाणी लढली गेली होती. म्हणून इतिहासात त्यांना पानिपतचे युद्ध असं नाव दिलं गेलं. थोडक्यात सांगायचं तर पानिपत हे एक शहर आहे, पण इतिहासात ते भारताचं सर्वात महत्त्वाचं रणांगण बनलं. पानिपतचं पहिलं युद्ध. मित्रांनो, आता आपण येतो 1526 सालात, जिथं पानिपतच्या मैदानावर इतिहास घडणार होता. त्यावेळी दिल्लीवर राज्य करत होता इब्राहिम लोधी. लोधी वंशाचा शेवटचा सुलतान. पण त्याच्या राज्यात खूप समस्या होत्या. त्याचे सरदार त्याच्यावर नाराज होते, कारण इब्राहिम लोधी खूप कठोर आणि अहंकारी स्वभावाचा होता. त्याने अनेक जुने सरदार काढून टाकले आणि नवीन लोकांना महत्त्व दिलं. त्यामुळे त्याच्या राज्यात बंडखोरी सुरू झाली. काही सरदारांनी तर बाहेरच्या शासकाला भारतात येण्यासाठी आमंत्रण दिलं आणि इथे एंट्री होते मध्य आशियातून आलेल्या बाबरची. बाबर फक्त आमंत्रणामुळे आला नव्हता, त्याच्या मनात आधीपासूनच भारत जिंकण्याची इच्छा होती. कारण पहिलं, भारत श्रीमंत होता. त्या काळात भारत सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा. कारण दुसरं, बाबरला स्थिर साम्राज्य हवं होतं. मध्य आशियात त्याला सतत संघर्ष करावा लागत होता. कारण तिसरं, दिल्लीवर नियंत्रण मिळवणं. दिल्ली जिंकली की संपूर्ण उत्तर भारतावर सत्ता मिळते. म्हणून बाबरने संधी पाहिली आणि भारतावर आक्रमण केलं. बाबरची सेना कमी होती, सुमारे 12,000 सैनिक. तर इब्राहिम लोधीकडे जवळपास 1,00,000 सैनिक आणि 1,000 हत्ती होते. पण फरक कुठे होता? बाबरकडे होते तोफा आणि आधुनिक युद्धतंत्र. त्याने तुलगमा आणि अरबा युद्धनीती वापरली. त्याने गाड्यांनी ओढ लावून त्यामागे तोफा बसवल्या. ही पद्धत भारतात नवीन होती. युद्धाचा दिवस 21 एप्रिल 1526. युद्ध सुरू झालं. इब्राहिम लोधी मोठी सेना सरळ हल्ला करत पुढे आले. इब्राहिम लोधीची पण बाबर तयार होता. त्याच्या तोफांनी जोरदार हल्ला केला. हत्ती घाबरले, सैनिक गोंधळले आणि बाबरने बाजूंनी घेराव घातला. काही तासातच इब्राहिम लोधी युद्धात मारला गेला आणि त्याची सेना पराभूत झाली. परिणाम, या विजयामुळे बाबरने दिल्ली आणि आग्रा जिंकले आणि इथूनच भारतात मुघल साम्राज्याची सुरुवात झाली. हे युद्ध फक्त एक विजय नव्हतं, तर भारताच्या इतिहासात एक मोठा टर्निंग पॉईंट ठरलं. तर मित्रांनो, कमी सैन्य असूनही योग्य योजना आणि तंत्रज्ञानामुळे बाबर जिंकला आणि पानिपतच्या मैदानावर एक नवीन साम्राज्य जन्माला आलं. मित्रांनो, आता बघूया पानिपतचं दुसरं युद्ध. आता आपण येतो 1556 सालात. पुन्हा एकदा पानिपतचं मैदान युद्धासाठी तयार होतं. पण यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायूँ राजा झाला, पण त्याचं राज्य जास्त काळ टिकू शकलं नाही. कारण शेरशाह सुरीने त्याला पराभूत करून सत्ता घेतली. काही वर्षांनी हुमायूँने पुन्हा दिल्ली जिंकली, पण अचानक त्याचा मृत्यू झाला आणि इथेच सुरू होते खरी गोष्ट. हुमायूँच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अकबर राजा झाला, पण तो फक्त 13-14 वर्षाचा होता. त्याच्या राज्याची जबाबदारी होती त्याचा सेनापती बैरम खान. दुसऱ्या बाजूला होता एक अत्यंत ताकदवान योद्धा हेमू. हेमूने एकामागून एक 20पेक्षा जास्त लढाया जिंकल्या होत्या आणि त्याने दिल्लीवर कब्जा करून स्वतःला राजा घोषित केलं. आता दोन्ही सेना आमनेसामने येणार होत्या. एकीकडे तरुण अकबरची सेना आणि दुसरीकडे अनुभवी आत्मविश्वासू हेमूची सेना. हेमूची सेना जास्त मजबूत होती. त्याच्याकडे मोठी फौज आणि हत्ती होते. युद्धाचा दिवस 5 नोव्हेंबर 1556. युद्ध सुरू झालं. सुरुवातीला हेमूची बाजू खूप मजबूत दिसत होती. त्याचे हत्ती पुढे चालत होते आणि मुघल सेना मागे ढकलली जात होती.
असं वाटत होतं की हेमू जिंकणारच, पण अचानक एक मोठा टर्निंग पॉईंट आला. हेमूच्या डोळ्यात बाण लागला, तो गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला. त्याच्या सेनेत गोंधळ उडाला. कोण नेतृत्व करणार हेच कळेना. याच संधीचा फायदा घेत बैरम खानने जोरदार हल्ला केला आणि शेवटी हेमूची सेना पराभूत झाली. हेमू पकडला गेला आणि त्याचा शेवट झाला. या विजयामुळे अकबरची सत्ता मजबूत झाली आणि मुघल साम्राज्य पुन्हा उभं राहिलं. जर त्या दिवशी हेमू जिंकला असता तर भारताचा इतिहास पूर्णपणे वेगळा असता. पण या युद्धामुळे मुघलांनी पुन्हा सत्ता मिळवली आणि पुढे अकबर एक महान सम्राट बनला. तर मित्रांनो, एका बाणाने पूर्ण युद्धाचं पारडं बदललं आणि पानिपतच्या मैदानावर पुन्हा एकदा इतिहास घडला. पानिपतचे तिसरे युद्ध. मित्रांनो, आता आपण येतो 1761 सालात. पुन्हा एकदा पानिपतचं मैदान रक्तंजित युद्धासाठी तयार होतं. यावेळी स्टेक्स खूप मोठे होते. संपूर्ण भारतावर कोणाची सत्ता राहणार? त्या काळात मराठा एम्पायर खूप शक्तिशाली बनलं होतं. दक्षिणेतून सुरू झालेले हे साम्राज्य आता उत्तर भारतातही पसरलं होतं. मराठ्यांनी दिल्लीवरही आपला प्रभाव निर्माण केला होता आणि ते भारतातील सर्वात मोठी ताकद बनले होते. पण ही गोष्ट काही लोकांना पटत नव्हती. अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली, ज्याला भारताची संपत्ती आणि सत्ता हवी होती, त्याने आधीही भारतावर आक्रमण केलं होतं, पण यावेळी तो पूर्ण तयारीनिशी आला होता. त्याला काही भारतीय राजे आणि नवाबांची साथही मिळाली, म्हणून त्याची ताकद अजून वाढली. मराठ्यांची सेना खूप शूर होती, पण त्यांच्यासमोर मोठ्या अडचणी होत्या. ते घरापासून खूप दूर होते. अन्न आणि पुरवठा कमी पडत होता. स्थानिक मदत कमी मिळत होती. तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही. युद्धाचा दिवस 14 जानेवारी 1761. दोन्ही सेना पानिपतच्या मैदानावर आमनेसामने आल्या. लाखो सैनिक, रणशिंग आणि मृत्यूचे सावट. सुरुवातीला मराठ्यांनी जोरदार हल्ला केला. असं वाटत होतं की ते जिंकतील, पण हळूहळू परिस्थिती बदलली. अब्दालीच्या सेनेने घेराव घातला आणि मराठ्यांची सेना अडकली. युद्ध इतकं भयानक झालं की इतिहासात त्याला सर्वात रक्तरंजित युद्धांपैकी एक मानलं जातं. हजारो नाही, लाखो लोक मारले गेले. शेवटी अहमद शाह अब्दाली जिंकला आणि मराठ्यांचा मोठा पराभव झाला. या पराभवामुळे मराठा एम्पायरला प्रचंड धक्का बसला आणि त्यांची ताकद काही काळासाठी कमी झाली. तर मित्रांनो, आता पानिपतची तिन्ही युद्ध तुमच्या डोक्यात एकदम क्लिअर झाली असतील. पानिपत ही फक्त एक जागा नाही, तर भारताच्या इतिहासाला 3 वेळा वळण देणारी रणभूमी आहे. 1526 बाबरने मुघल साम्राज्याची सुरुवात केली. 1556 अकबरने मुघल सत्ता मजबूत केली. 1761 मराठ्यांना मोठा धक्का बसला. आता जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला, पानिपतचे युद्ध समजावून सांगा, तर तुम्ही आत्मविश्वासाने सांगणार, कारण तुम्ही फक्त पाठ केले नाही तर समजून घेतला आहे. म्हणून लक्षात ठेवा, इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो समजून घ्यायचा असतो. आणि अशीच सोपी जबरदस्त तयारी हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईकही नक्की करा.